आपल्याला चांगल्या पद्धतीच्या संधी मिळाल्या पाहिजे, तर आपला कुठेतरी गौरव झाल्यानंतर आपल्याला त्याची उत्स्फूर्तपणाने प्रेरणा मिळाली पाहिजे. म्हणून आपण हा पत्रकार दिन साजरा करतो. त्या क्षेत्रात मी काम केलेलं असल्यामुळं आणि आजही कमी जास्त प्रमाणात त्या क्षेत्रात मी काम करतोच, करत नाही अशातला प्रकार नाही. आपला जो प्रभात वार्ता पेपर तुम्ही जर आठवड्याला जो व्हॉट्सअपवर पाहता, तो पेपर आपण रेग्युलर 100 अंक त्याचे काढतो. तर त्याचा मी उहापोह किंवा जास्तीचा गाजावाजा करत नाही, किंवा तो पेपर कसा कुठल्या म्हणजे वादात येणार नाही किंवा कुठल्या राजकारणाच्या टीकेचा भाग होणार नाही ह्याची सातत्याने काळजी घेतो. आपल्या समाजाच्या भल्यासाठी ज्या म्हणून काही बातम्या असतात त्याच बातम्या तुमच्याच घेऊन त्या पेपरमध्ये आमचं प्रसिद्धी करण्याचं काम चालू असतं. एक वृत्तपत्र आपलं चालू असलं पाहिजे ह्या उद्देशाने वार्षिक चालवतो. 100 अंक आपले निघतात, सगळ्या ऑफिसला आपले पेपर जातात. हा व्यवसाय म्हणून किंवा हे धंदा म्हणून हा पेपर मी चालवत नाही. एकंदरीत छंद असल्यामुळं आणि पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्याला वाव मिळावा म्हणून मी दरवर्षी या क्षेत्रात न चुकता आमच्या सगळ्या संस्थेच्या आमच्या टिपरे सरांना वगैरे सांगून ठेवलं आहे की पत्रकाराच्या संदर्भाने म्हणून जी काही वेळ येईल, जी काही पत्रकार दिन म्हणून येईल किंवा आणखी पत्रकाराच्या संदर्भाने ज्या काही गोष्टी येतील त्या गोष्टीत आपण मागे नाही राहिलं पाहिजे. आपल्या संस्थेनं तो काम पुढाकार घेऊन केलं पाहिजे. त्या पद्धतीने मी हे काम गेले 7-10 वर्षापासून चालवतो. आपण सर्व पत्रकार सन्मानानं मान देऊन मला इथे येतात आणि समाजात सुद्धा आपलं चांगल्या पद्धतीचं काम इथून पुढच्या काळात चालत आणि पत्रकारिता चिरकालीन पद्धतीने टिकून राहील समाजामध्ये, अशा पद्धतीचं काम आपल्या माध्यमातून व्हावं ही एक अपेक्षा व्यक्त करतो. एक भाषण संपवत असताना एक खंत बोलल्याशिवाय राहावं वाटत नाही की आपला पत्रकारितेच्या जगतामध्ये जे म्हणून उमरी तालुक्यामध्ये पत्रकार होते त्यामध्ये गंगाधररावजी सवई यांचं गेल्या वर्षी पत्रकार दिनाच्या 1-2 दिवस अगोदर निधन झालं होतं आणि आपण इथं पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांच्या पुण्यस्मरण सुद्धा केलं होतं. गेल्या वर्षी आपण त्यांचा फोटो वगैरे ठेवून पुण्यतिथी सुद्धा आपले त्यांच्यावर श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतला होता आणि आज त्यांना 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्तानं आज त्यांचं पुण्यस्मरण आपण निश्चितपणे करायला पाहिजे आणि पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन सुद्धा करायला पाहिजे. त्या दिवशी मला त्यांच्या कुटुंबातून फोन आला होता की आपण साहेब पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण रापतवार नगरला कोणीतरी वारले, त्या दिवशी वारल्यामुळे मी काही तिथे आलो नाही. त्या दिवशी मला वाटलं कार्यक्रम होईल नाही होईल म्हणून मी काही कार्यक्रमाला आलो नाही. परंतु आज 1 वर्ष झाला म्हणून सर्व पत्रकारांच्या उपस्थितीत आपण त्यांना